शिक्षक सुभाष बोरसे यांची हत्या करणाऱ्या पोलिसांना फाशी द्या, बिरसा फायटरची मागणी। 90% पोलीस भ्रष्ट व नालायक, फक्त 10% पोलीस प्रामाणिक, सुशीलकुमार पावरा यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांना अमानुषपणे मारहाण करून हत्या प्रकरणाची जलद न्यायालयात खटला चालवून हत्या करणाऱ्या आरोपीत पोलिसांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पांढऱ्या चारचाकी गाडीतून आलेल्या वाळू माफिया व पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचे त्यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी ठिकठिकाणी आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा गैरवापर करून सर्वसामान्य माणसांवर सरकारी कामाच्या निमित्ताने किंवा असंवैधानिक पद्धतीने खोटे आरोप व खोटे गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न व हत्या करतात, नंतर प्रकरण दडपतात। नंदुरबार येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण व हत्येचा प्रयत्न केला व त्यांच्या वडिलांची हत्या केली असे गंभीर आरोप असणारे निवेदनात आपणास वारंवार पाठवले आहेत, तरी आपण हत्यारे, खुनी, भ्रष्ट, गुंड, नालायक पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालून सर्वसामान्य माणसावर अन्याय करत आहेत। मुख्यमंत्री स्वतः काही कारवाई करत नाहीत म्हणून काही पोलीस अधिकारी हे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून सर्वसामान्य माणसांवर दिवसेंदिवस अत्याचार करत आहेत। पोलिसांकडून हत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत। महाराष्ट्रात 90% पोलीस भ्रष्ट व नालायक आहेत व फक्त 10% पोलीस प्रामाणिक आहेत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे। वेरूळ येथील शिक्षकाच्या मृत्यूमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे। शिक्षकाच्या पत्नी अनिता बोरसे यांनी या अनुषंगाने तक्रार दाखल केली। पोलिसांनी शिक्षक सुरेश बोरसे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। घटनेमुळे खळबळ उडाले असून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। हाणामारी करताना एक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हजर होते असाही आरोप केला जात आहे। आईस्क्रीम आणि स्वतःला सर्दी झाल्याने गोळ्या आणण्यासाठी सुरेश बोरसे घराबाहेर पडले होते। त्यांच्याबरोबर 12 वर्षाचा त्यांचा बाचा त्यांच्यासोबत होता। बोरसे त्यांच्याबरोबर गेलेल्या बाच्याने मामाला कोणीतरी मारत आहे असा निरोप दिला। काळ्या रंगाचे नंबर नसलेल्या एका गाडीत बोरसे यांना बसवले जात होते। बोरसे यांच्या मुलीने गाडीला अडवून माझ्या वडिलांना कुठे घेऊन जात आहात असा प्रश्न विचारला। त्यावर पांढरा शर्ट आणि निळी जीन्सची पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने आम्ही पोलीस आहोत, आमच्या कामात दखल दिली म्हणून आम्ही घेऊन चाललो आहोत असे सांगितले। या कालावधीत शिक्षक सुभाष बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे बिरसा फायटर नंदुरबार या संघटनेकडून शिक्षक सुभाष बोरसे यांच्या हत्या करणाऱ्या पोलिसांना फाशीची मागणी करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील एका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या सुभाष बोरसे या शिक्षकाचा पोलीस व वाळू माफियांकडून अमानुषपणे मारहाण प्रकरणातून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही माजलेले पोलीस अधिकारी हे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून सर्वसामान्य माणसांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती अत्याचार करत आहेत। त्यांना पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करत आहेत, काही ठिकाणी हत्या करत आहेत आणि अशी गंभीर प्रकरणं दडपत सुद्धा आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी
मला म्हणजे सुशील कुमार पावरा बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना पोलीस कोठडीमध्ये सूडबुद्धीने अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली, असे गंभीर आरोप असणारे निवेदन वारंवार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवली जात आहेत. तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी या गुंड माजलेल्या नालायक भ्रष्ट गुंड प्रवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कोणत्याच प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे अशा हत्येच्या घटना दिवसेंदिवस या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आहेत. वेरूळमध्ये या सुभाष बोरसे शिक्षकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे. नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलेलं आहे. सुभाष बोरसे यांच्या पत्नी अनिता बोरसे यांनी तर असाही आरोप केलेला आहे की माझ्या पतीला पोलिसांनी मारहाण केली म्हणून त्या मारहाणीतूनच माझ्या पतीचा मृत्यू झालेला आहे. माझ्या पतीच्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस आहेत असा आरोप त्या सुभाष बोरसे यांच्या धर्मपत्नीने केलेला आहे. हा प्रकार सुरू असताना जेव्हा हा प्रकार या सुभाष बोरसे यांच्या मुलीने बघितला तेव्हा त्या मुली सुद्धा आरडाओरड करत माझ्या वडिलांना तुम्ही कुठे घेऊन चालला आहात अशा पद्धतीचा त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या गाडीमध्ये बसलेल्या संशयित पोलिसांनी असं उत्तर दिलं की आम्ही पोलीस आहोत, हा आमच्या कामामध्ये अडथळा आणत होता म्हणून याला आम्ही घेऊन जात आहोत, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि त्या गाडीवरती पोलीस म्हणून नावाचं जी प्लेट आहे ती लावण्यात आलेली होती. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतात. सुभाष बोरसे या शिक्षकाच्या हत्येमागे 100% पोलिसांचा हात आहे. ही जी हत्या आहे ही पोलिसांनीच घडवून आणलेली आहे. म्हणून या दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत. या महाराष्ट्रामध्ये 90% पोलीस हे भ्रष्ट व नालायक झालेले आहेत आणि फक्त 10% पोलीस ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो ते प्रामाणिक आहेत. हे 10% ही असतील नसतील सांगता येत नाही, परंतु आपण काही पोलिसांचा कदर करूया आणि त्यांची गणना या 10% आपण करूया. दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये पोलीस हे सर्वसामान्यांवरती अत्याचार करत आहेत, लूटमार करत आहेत, हत्या करत आहेत, गंभीर प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था हे पोलीस प्रशासनच बिघडवत आहेत. त्यामुळे जनतेचा पोलिसांवरचा विश्वास आता पूर्णपणे उडालेला आहे. खाकी वर्दीवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे. म्हणून आताचे जे हे पोलीस आहेत हे गुंड, लुटारू, भ्रष्ट, नालायक अशा पद्धतीची चोराची भूमिका बजावत आहेत. म्हणून लोकांचा विश्वास दिवसेंदिवस उडत आहे. म्हणून या खात्यावरचा विश्वास जनतेचा राहायला पाहिजे. म्हणून या सुभाष बोरसे शिक्षक हत्या प्रकरणाची जलद न्यायालयामध्ये सुनावणी होऊन या संशयित सगळ्या पोलिसांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची ठाम मागणी आहे. यांना फाशी झाली तरच बाकीचे जे माजलेले पोलीस आहेत हे सर्वसामान्य लोकांवरती अत्याचार करताना 100दा विचार करतील आणि गृह खात्याची लाज कुठेतरी वाचेल. म्हणून आमची ही ठाम मागणी आहे. पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी. पुलिस प्रशासन मुर्दाबाद.